या ठिकाणी बराच वेळ सगळे बसलेले, थोडीफार मर्ग सगळ्यांमध्ये आलेली आहे. उपस्थित बाजूला सर्व तरुणांना विनंती आहे की आतमध्ये बसून घ्यायचंय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज येत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हिंदू सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरेंचा. बाळासाहेब डांगे आगे बढ़ो. बाळासाहेब डांगे आगे बढ़ो. जय श्री ताई आगे बढ़ो. अरे पवित्र ताई आगे बढ़ो. धन्यवाद. महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आदिशक्ती तुळजा भवानी, अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती खंडेराय महाराज, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, या कवठ्याचे आराध्य दैवत आई अमाई मातेच्या पदस्पर्शाने पावत असलेल्या या कवठे अमाई नगरीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सर्व मतदार बंधू भगिनी या ठिकाणी बाळासाहेब डांगे यांच्या प्रचार सभेमध्ये उपस्थित झालात. सर्वप्रथम बाळासाहेब डांगे, जयश्रीताई लंगे आणि पवित्रताई शेलार यांच्या वतीनं आपल्या सर्व मायबाप मतदार बंधू भगिनींचं या तीनही उमेदवारांच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करतो. मित्रांनो, सकाळी 9 वाजल्यापासून आपण सर्वजण आमच्या समवेत या ठिकाणी प्रचार दौऱ्यामध्ये सामील आहात. पलीकडच्या प्रचार दौऱ्यातील आमचे काही कार्यकर्ते नित्यक्रमाच्या कार्यक्रमांमुळे त्या ठिकाणी येऊ शकले नाही, परंतु आलेल्या या सर्व कारभाऱ्यांचं एक कारभारी जरी म्हणलं तरी 50-50 मतांचा अधिकारी आहे. माझं सगळ्यांना या ठिकाणी आव्हान आहे, उद्याचा दिवस फार महत्वाचा आहे. कतल की रात म्हणतात सुरेश भाऊ. आता इथं काय अवसरही राहिलं नाही, वेळ काळही राहिला नाही. ही 2-4 दिवसाच्या आधीच पैसे वाटी सुटल्यात. सगळ्यात महत्वाचा विषय या ठिकाणी काय आहे की यांनी 15 वर्षाच्या आपल्या अजेंड्यावर मत मागायला सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, माझा या ठिकाणी उपस्थित असलेला हा आवाज इथपर्यंत जातोय त्या सर्व मतदार बंधू भगिनींना आव्हान आहे की जर खऱ्या अर्थानं तुम्ही कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून 15 वर्षामध्ये जर या भागाचा विकास केला असेल तर तुम्हाला दिवसा ढवळ्या रातचं, पहाटे निम्म्या रातचं 2-2 हजार 1.5 हजार वाटण्याची पाळी काय यावी. मला याचं उत्तर पहिलं तुम्ही या सगळ्यांनी या ठिकाणी द्यायचंय. तुम्ही खऱ्या अर्थाने भाग्याची विधाते आहात, बेड भाग्याचं दैवत आहात, तरी सगळ्यांनी एकमेकाला काय काय पदव्या देऊन एकमेकाला विभूषित केलंय. तर या ठिकाणी माझं एक मत आहे की तुम्ही खऱ्या अर्थाने आपली भूमिका स्पष्ट करून घरी निवांत बसायला पाहिजे आणि जनतेने सुद्धा देखील आम्हाला न उभं करता तुम्हाला भरभरून मतदान द्यायला पाहिजे. पण मित्रांनो, ही मंडळी फार चालाक आणि धूर्त आहेत. यांना कळून चुकलंय. आपल्या 15 वर्षाच्या बेईमानीला सगळे वैतागलेले आहेत. त्यामुळं हे दिवसा ढवळ्या वेळ मिळेल त्या ठिकाणी पाहिजे त्या माणसाला मॅनेज करून पैसे देऊन विकत घेण्याचा प्रयत्न करतायत. मित्रांनो, हे आपलं पवित्र मत आहे. मित्रांनो, हे आपलं असामान्य ताकदीचं एक स्वतःचं एक अस्तित्व आहे. मला या ठिकाणी सगळ्यांना विनंती करायची आहे, ज्या वेळेस तुमच्या लक्षात येते बाळासाहेब डांगेंसारखं सर्वसामान्य नेतृत्व या ठिकाणी उदयाला येते, त्यावेळेस तुम्ही त्यांना जातीवादाचा घाणेरड्या या ठिकाणी चक्रव्यूहामध्ये गुंतवण्याचा जो घाणेरडा प्रयत्न करताय तो कदाचित यशस्वी होणार नाही. त्याचं कारण आहे की आमच्याकडे सुद्धा 18 पगड जातीचे सर्व कार्यकर्ते आहेत. सर्व समाजाला समोर आणि बरोबर घेऊन जाणारी आमची संघटना आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष कधी आजतुजं करत नाही. पान चालवणाऱ्या गादीवाल्यापासून तर हातगाडी चालवणाऱ्या छगन भुजबळांपर्यंत सगळ्यांना महापौर ते मुख्यमंत्री करण्याची ताकद उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आहे. आणि तुम्ही आमच्याशी जातीवादाच्या वल्गना करता. तुम्ही हे आरोप करताना कसं काय विसरू शकता की तुम्ही कधी काळी ज्या वेळेस या 95च्या सालाच्या नंतरच्या भागाचा हा थोडासा विचार केला तर तुम्हाला उमेदवाऱ्या मिळत नव्हत्या, तुम्हाला नेतृत्व मिळत नव्हतं, तुम्हाला व्यासपीठ मिळत नव्हतं. तर ह्याच बाळासाहेब ठाकरेंच्या सावलीखाली पंखाखाली आपण आपली उमेद व्यक्त केली आणि चिन्हांवर आपण निवडणुका लढवल्या. या गोरगरीब जनतेला भुलथापा टाकून 10 वर्ष आपण येण्यात काढलं आणि आज ते बाळासाहेब ठाकरेंच्या मशाली मागे कोण विचारता? कुठला अनैतिक अधिकाराने तुम्ही विचारता? ज्या लोकांनी तुम्हाला भरभरून प्रेम दिलं, ज्या लोकांनी तुम्हाला भरभरून मतदान दिलं, ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, त्याच लोकांच्या पाठीत खंजीर खुमसून तुम्ही तीनही उमेदवार रात्रीचे इकडचे तिकडे खो खोची स्पर्धा चालली होती. खो खो
खो खो खो चांगला खोकच का चालला होता यांचा. गाड्याला गेलं कमळ आलं, कमळ गेलं गाड्याला आलं, इकडून गेलं तुतारी का गेलं, तुतारी नाही भेटली धनुष्य कमळाला. अरे काय धंदा मांडलाय मित्रांनो. एवढीच अशी अल्पट, एवढा तुमचा आटापिटा. आणि जर खऱ्या अर्थानं तुम्ही सगळे एकमेकाशी बांधील होतात तर बाळासाहेब डांगेचं नेतृत्व तुम्ही मान्य करून खाली पंचायत समितीला दोन्ही बाजूला का नाही उभं राहिल्यात? यदा कदाचित सगळ्यांनी तुम्हाला बिनविरोध निवडून दिला असतं, कुणी तुमच्या समोर उभं राहायची ताकद त्या ठिकाणी केली नसती. परंतु हा घाणेरडा जातीवादाचा डाव तुम्ही मांडता आणि खालच्या बाजूला सीटा आमची टाकून आम्हाला जातीवाद केल्याचा घाणेरड्या आरोपाखाली गुंतवण्याचा प्रयत्न करता. ही लबाडी जनता सहन करणार नाही. हे सगळे जुने नाव सगळ्यांच्या लक्षात आलेले आहेत. कुठल्याही उमेदवाराबद्दल आम्हाला वाईट बोलायचं नाही. कधी काळी ते सगळे आमचे मित्रच होते. आम्ही त्यांच्या खाली बेंबीच्या देतापासून ओरडून ओरडून प्रचार करून प्रत्येकाला निवडून आणण्यात आमचा खारीचा वाटा होता, आहे आणि राहील. पण त्यांनी ही जाणीव जर ठेवली तर त्यांच्याही लक्षात येईल की कधीच्या काळी या कार्यकर्त्यांनी आपल्यासाठी देखील छातीचा कोट केला होता. आपण त्यांच्या जीवावर या ठिकाणी निवडून येऊन नेतृत्व केलंय. आणि जर खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या नेतृत्वात जर यशस्वी झाला असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला दिवसा ढवळ्या रात्रीचे पैसे वाटण्याची गरज सुद्धा पडली नसती. परंतु तुम्ही आज सगळीकडे जाऊन काय सांगताय की यांच्या नातेवाईकांकडे हे आज गाठी भेटी घ्यायला लागले, आज यांना नातेवाईक आठवायला लागले, इतक्या वेळेस यांचे नातेवाईक आम्ही सांभाळले. अशा प्रकारच्या भूलथापाला बिलकुल बळी पडू नका. काल त्यांनी तिकडे बेड भागामध्ये बातमी काय पसरवली की बाळासाहेब डांगेंनी धनुष्यबाणाला पाठिंबा दिला. त्याच्यानंतर बऱ्याच प्रकारच्या ज्या ठिकाणाहून हवाई उठवल्या गेल्या की सगळे पक्ष एकत्र झालेत कमळाच्या विरोधात. कोणीही कुठेही कोणाच्या बाजूला गेलेलं नाही, कोणीही कुणाला पाठिंबा दिलेला नाही. ह्या सर्वसामान्य बेड भागातील व संपूर्ण जिल्हा परिषद गटातील जनतेने सर्वसामान्यांचं साधं सरळ सोजवळ नेतृत्व बाळासाहेब डांगे निवडलेलं आहे. आणि 100% येत्या 9 तारखेला बाळासाहेब अंकुश डांगे गुलाल हा तुमचाच असणार आहे. गरज आहे की उद्याच्या दिवसात संयम ठेवण्याची, गरज आहे की उद्याच्या दिवसात भूलथापांना न बळी पाडण्याची गरज आहे. त्यांनी दिलेल्या प्रत्येक गोष्टी तुम्ही घ्या, आपल्याच आहेत, काळजी करण्याचं काही कारण नाही. सगळे उमेदवार आपल्या जिथले आहेत, सगळेच आपले भाऊबंद आहेत. कधी काळी आपणही त्यांच्यासाठी काही केलेलं आहे. ठीक आहे, यंदा आपण त्यांच्यासाठी काही करू शकलो नाही तर गेल्या 10 वर्षात केल्याची आपली पावती आपल्याला मिळाली असं समजून काटून घ्या, हायगाई करू नका. पण माझी तुम्हाला एक विनंती आहे की आपलं अनमोल मन येत्या 7 तारखेला सकाळी उठल्याच्या नंतर तुम्ही सगळ्यांनी मतदान केंद्रावर गेल्यानंतर खुणगाड बांधा की हे मतदान आपल्याला 5 वर्षाकरता पावलं पाहिजे. हेच मतदान आपल्याला केल्याचा पश्चाताप झाला नाही पाहिजे. हेच मतदान केल्याच्या नंतर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या विवंचनेला बळी पडलं जाणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यायचंय. आणि हे सगळं जर आपल्याला खरं सत्यात उतरवायचं असेल तर प्रत्येकाने पेटून उठा आणि हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील मशालीच्या 3ही उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा, हीच तुम्हाला या ठिकाणी विनंती करायची. मित्रांनो, ही तळतळ काय, ही तळतळ याच्याकरता आहे मित्रांनो की कुठल्याही तरुणाला आम्हाला वेगळ्या वाटेला शिकवायचं काहीच नाही. कुणात आम्हाला भावात भांडणे लावायची नाही. कुणाला पोलीस स्टेशन मध्ये एकाचं मिटवायचं आणि एकाचं वाढवायचं, एकाच्या बांधाचं भांडावून एकाला पोटाशी धरायचं, एकाला लाच घालायची, असल्या प्रकारचे घाणेरडे धंदे बाळासाहेब डांगे यांनी आयुष्यात कधी केलेले नाही. म्हणून आपला हा नेतृत्व करणारा सर्वसामान्यांचा आवाज उद्या 7 तारखेला मतदान करून 9 तारखेला जिल्हा परिषदेमध्ये सगळ्यांनी पाठवण्याची जबाबदारी ही तुमच्या आमच्या सगळ्या मायबाप जनतेवर येऊन ठेपलेली आहे. ही निवडणूक फार वेगळी आहे. आपण इथून मागे सगळ्यांसाठी खूप काही केलं, परंतु आज ज्या वेळेस आपल्यासाठी करायची वेळ आली तर सगळं मिळून गेलं. अरे बेट्यानो, आम्हाला तुमच्यासाठी काहीतरी जर करता येत असेल तर आम्हाला आमचं नेतृत्व तयार करण्याची बी धमक खमकी आमच्यात आहे. असं काय करून राहिले तुम्ही? अरे एका बसलेला इथं कार्यकर्त्याच्या अंगात हत्तीचं बळ आहे. फक्त एक लक्षात ठेवा, मगाशी आमच्या उत्तम मामाने जाणीव करून दिली, रामायण सगळ्यांना माहित आहे. इथं बसले आमच्या टाकळीचे आमचे मामा आहे, त्यांच्यासाठी आम्ही खर्ची पडलो. पण काय कसं काय कोणाला माहिती, आमचे राम शेटगावडे आज आम्हालाच विसरून गेले. हे लक्षात घ्या. आणि मला एक सांगायचंय, खरं जर जातीवाद काढायचा झाला तर मी त्या गोष्टीला साक्षीदार आहे. आमच्या सगळ्यांचे नेते शिवसेनेचे रामशेठ गावडे ज्यावेळेस निवडणूक लढवत होते
त्यावेळेस हे सगळे बातम्या त्यांच्या विरोधात होते आणि मग आमचे रामशेठ गावडे आज कोणाची वंजळ भरण्यासाठी आणि कशा करता तिकडे गेले हा प्रश्न आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सगळ्या कार्यकर्त्यांना पडलेला आहे। एक लक्षात घ्या, ज्या माणसाची आम्ही या ठिकाणी डोक्यावर आम्ही मिरवणूक काढत होतो तो माणूस आजही मनाने आमच्या बरोबर आहे, पण प्रचंड दडपण आहे। या बेबंदशाहीच्या विरोधामध्ये कोणी आवाज उठवायला तयार नाही। सुरेश भाऊ, सगळ्यांची इच्छा आहे मशालीचं काम करायची, सगळ्यांचं मन तिळतिळ करते की आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधूनच सगळे मोठे झालोय, परंतु आज सगळ्यांनी पाठ फिरवली। या स्वार्थी सत्तेसाठी सगळ्यांनी आपले पक्ष बदलले आणि पक्ष बदलल्याच्या नंतर सामान्य माणसाचा आवाज दडपण्याचं काम या ठिकाणी सगळ्यांनी मिळून चालवलंय, परंतु जनता ह्या भूलथापांना बळी पाडणार नाही। त्याचं कारण असं आहे, आम्ही सुद्धा लय चिकट कार्यकर्ते, सगळ्यांनी प्रयत्न केला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते संपवण्याचा, परंतु काळजी करू नका, एक एक कार्यकर्ता 100 मतदान गोळा करण्याची धमक ठेवतो आणि उपस्थित कार्यकर्ते जर मोजा तुमचा विजय 100% निश्चित आहे। घाबरू नका, फक्त गाफील राहू नका। प्रत्येकाने आपापला भाऊ, आपापली भाऊकी, आपापले मित्र, आपापले सगळे नाते संबंध, आपल्याला मोबाईल मध्ये असलेल्या सगळ्या ताकदी वापरायच्या। शेवट संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत जेवढं मतदान तुम्हाला गोळा करता येईल तेवढं मतदान आपल्या मशालीच्या बटनापुढे कसं जमा होईल, आपले सगळे उमेदवार विजयी कसे होतील याची काळजी मित्रांनो तुम्ही घ्या। त्याचं कारण असं आहे की आज हा जर घाला आपल्या काळाचा पडला तर भविष्यात उद्धव बाळासाहेब ठाकरेचं नेतृत्व परत या ठिकाणी भेदभागात होणे नाही। या पक्षाचं नेतृत्व आपल्याला जिल्हा परिषदेमध्ये पाठवायचे, त्याकरता सर्व शिवसैनिकांनी, सर्व बाळासाहेबांच्या नातेवाईकांनी, सर्व 18 पगड जातीतील बाळासाहेबांच्या मित्र परिवारांनी, फार शरदराव उघड्यांपर्यंत सगळ्यांनी कचकटून सावध राहायचं, दणकून मतदान करायचंय। तुम्हाला या ठिकाणी एकच सांगतोय, तुमच्या वंचित आघाडी मागे आम्ही सुद्धा रात्रंदिवस उभे। शरद भाऊ, काळजी करू नका, तुम्ही भक्कम आहे आम्हाला माहितीये, तुम्ही लय खमके आम्हाला माहितीये, पण या मशालीची साथ जर तुम्हाला भेटली ना, त्या मायला अख्ख्या पंचक्रोशीत तुम्हाला कोणी जर हात धरला तर पै धरला आम्ही सगळे मंडळी। जोरदार टाळ्या वाजवा आमच्या शरद भाऊसाठी मित्रांनो। अहो धमक लागते हो व्यासपीठावर येऊन बसायला, तो का म्हणे असावे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे कसा हा मर्द मावळा। इथं एवढा मोठा कार्यकर्ता येऊन बसलाय, लक्षात घ्या, कोणाची भीती नाही, तमा नाही, काय नाही, पण आज सगळ्या माणसांनी ठरवलंय शरद भाऊ, प्रत्येक गावागावात वस्ती वस्तीवर आम्ही जातोय, आम्हाला तुम्हाला मतदान करायचंय, पण आमच्यापर्यंत येऊ नका। तुम्ही आमच्यापर्यंत आले तर आम्हाला 3-3 माणसांचे कार्यकर्ते राखण बसतात। अशा पद्धतीची प्रत्येक माणसावर दहशत बसलेली आहे आणि खऱ्या अर्थानं ही दहशत जर मोडून काढायची असेल तर सगळ्यांनी शांततेत डोकं शांत ठेवून 7 तारखेला मतदान करून त्या मतदानाच्या मशाली पुढचं बटन पार दबायचं बंद होऊस हटून नका, कचा 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 हायगाईच करू नका, सगळ्यांनी इतकं मतदान करा आणि या सर्व सर्वसामान्य नेतृत्वाला जिल्हा परिषदेमध्ये पाठवा एवढी कळकळीची विनंती करतो। आणि या ठिकाणी मला एकच सांगायचंय, या ठिकाणी हे सुरेश भाऊ जमलेत ना, हे सोपे नाही। आज झाले शिवरायांचे स्वप्न बघा साकार, म्हणून घडला या भूमीवर नवीन साक्षात्कार। भगव्याचे हे तेज पाहुनी दुश्मन घाबरली, जय भवानी जय शिवाजी आज मावळे बोलू लागली, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा पुन्हा एकदा मतदार बंधू भगिनीला विनंती करायची, ही आन शिवाची शपथभूमीची, ही आन शिवाची शपथभूमीची टिकाऊ मराठी बाणा आणि येत्या 7 तारखेला मतदान करून बाळासाहेब डांगेंना जिल्हा परिषद मध्ये निवडून आणा, जिल्हा परिषद मध्ये निवडून आणा एवढीच या ठिकाणी कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।